वाडेगावात ठाकरे गटाचा एल्गार। शेतकरी प्रश्नांवरून केंद्र सरकार विरोधात रास्ता रोको, महामार्ग रोखला। वाडेगाव प्रतिनिधी राधेश्याम कळसकर। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 26 फेब्रुवारी रोजी आक्रमक पवित्रा घेत वाडेगाव येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केले। सकाळी 11 वाजता वाडेगाव बसस्थानक परिसरात शिवसैनिकांनी ठिय्या मांडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या अर्धा तास लांबलचक रांगा लागल्या होत्या। अमेरिकेसोबतचा शेतकरी विरोधी करार त्वरित रद्द करावा आणि राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 17,000 रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। अरुणभाऊ पळसकर, दीपक शेठ मसने, अनंता काळे, रणजित अहिर, अय्याज साहिल, निवृत्ती मसने, प्रेम तायडे, दत्ता मानकर, अमोल बावणे आणि संदीप घाटोळ यांच्यासह महिला आघाडीच्या कल्पना रहाटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। 1000 ते 1200 रुपयाने कमी झाले आणि सोयाबीनचे भाव 500 ते 600 रुपयाने कमी झाले। हा शेतकऱ्यावर अन्याय झाला। या पूर्ण देशातील, पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय करणारे सरकार हे मोदी सरकार, या मोदी सरकारामुळे या शेतकऱ्याचे हाल बेहाल झाले। त्यामुळे आम्ही या महाराष्ट्रभर, या जिल्हाभर आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाभर हे आंदोलन सुरू आहे। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।